राम राम बाबा. राम 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 राम. बोला हा, बोला. मला भेटायला यायचं हो तुम्हाला. मी पुण्याला राहतो, पुण्याला. इकडे नाहीये. नाही, तिकडे फक्त ऑफिस आहे आणि मधून मधून मग मी तिथे राहतो क्वचित टायमाला. कारण इकडे आपला मुलगा आणि सून हा इकडे नोकरीला आहे पुण्याला. हा हा हा. मग त्यांच्या आणि त्यांच्याकरता मग आम्हाला राहावं लागतं पुण्याला. बर बर. म्हणून सगळे प्रोग्राम पुण्याला होतात. तर अच्छा अच्छा. तुम्हाला जर यायचं असेल हा. तर पुण्याला यावं लागेल. बर हम्म. तर किंवा मी नाशिकला जर आलो हा. तर मग मी तुम्हाला कळवेन तसं. मला कळेल का मग? आता मी ठरवलं तर सांगेन मी की आलोय. पण ते अच्छा कसं ठीक आहे. हा हा हा. निश्चित नसल्यामुळे मी सांगू शकत नाही की अच्छा. केव्हा येईल काय येईल. आता ते आपल्याला तुम्ही ते हे घेताय, मग ते कुठे घेता? ती दीक्षा याची राजयोगाची दीक्षा हा. ती पुण्यालाच घेतो ना. ती पुण्याला लिहिले बघा घेता ना? पुणे, हा, पुण्यालाच. मला वाटलं कारण इथे 17 हॉटेल पैसे. नाही नाही नाही, याचं कारण असं आहे, पुणे हे आंतरराष्ट्रीय शहर असल्यामुळे हे हा हा सगळ्यांना फ्लाईटनी यायला जमतं, रेल्वेनी यायला हा. जमतं. हो हो. आणि कोणाची मुलं वगैरे शिक्षणाला किंवा नाती आहे पोती आहे हा हा हा. जमतं ते असं. हम्म. नाशिकला एवढं जमत नाही. नाशिकला फक्त ते ट्रस्ट आपलं ऑफिस आहे. अच्छा अच्छा. हा. आता तुम्ही किती दिवसापासून जोडलेले आहे? बर. तुम्ही किती दिवसापासून जोडलेले आहे? आता मला तर गत 2-3 वर्ष झाली, 4 वर्ष झाली. बापरे. मग याच्या पूर्वी कुठं होते तुम्ही? मी इथेच राहिलोय ना, आडगाव नाक्यावर, तपोवनात. आ, तपोवनात. हा, म्हणजे इथे जवळच राहता बा असं. हा हा. हा तपोवनात राहतो. हा हा. तर म्हटलं आता हे जवळ आहे तर जाऊन येऊ असं. हा, पण असं आहे, जवळ हम्म. आहे. जाऊन येऊ बी शकतात तुम्ही बोलावल्यावर. हा पण भानगड अशी आहे की तुम्हाला काय कळालं काय कळालं नाही, नेमकं आमचं काय चाललंय तेही तुम्हाला मला कळायला फार पाहिजे शब्द ना. प्राप्त आहे. हॅलो. अच्छा. हा हा. मला फार शब्द चांगलं. प्राप्त आहे, तो 14 पासूनच आहे. हा 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 हा. पण ते तुमचे व्हिडिओ मी आता मध्ये काहीतरी 17ला 18ला पाहिले. बर. हा हा हा. हा, तर ते त्याच्यामध्ये मग तुम्हाला मी फोन केला होता. तुम्ही बर. मला हा एवढं हा म्हटले की बा तुम्ही दवाखान्यात तपासलं का? म्हटलं सर्व झालंय. हा हा हा. काय आता तुमच्याशी बोलतो तरी ते चालू आहे. बरोबर ना. हा, हा बरोबर तेच आहे. आणि आता कसं आहे हा. रात्री तुमचं. रात्री हं. झोपल तेवढंच, आणि सकाळी उठलं का ते पहिले चालू होतं. हा, ते असं आहे, परमात्मा तर 24 तास आहे ना. हा हा. 24 घंटे परमात्मा आहे, तर ते थोडी आपल्या हातात आहे. नाही किंवा तो आपल्याला पाहून थोडी येतो आणि जातो. नाही. परमात्मा तर स्वतंत्र आहे ना, तो त्याच्या हा मर्जीचा मालक आहे ना. तर असं आहे की याच्याबद्दल तुम्हाला कोणी माहिती दिली की आता तुम्ही म्हणे की मला 14ला माहिती पडलं, तर हा. हा सार शब्द असतो किंवा असा 14ला असतो. नाही हम्म. नाही नाही नाही, 14ला हम्म. ते काय झालं की 14ला मी यात्रा करून आलो. हा, कशाची? त्याच्यानंतर ते आवाज यायला लागलं, मग मला भीती वाटली. मी बर बर. दवाखान्यात हा गेलो. हा 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 दवाखान्यात सर्व चेक केलं, इंदोरवाला वगैरे हा मोठ्या हा 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 डॉक्टरांकडे. तर हा त्यांनी हा. सांगितलं मला हे काही नाही, तुमच्या बरोबरच तुम्ही मेले म्हणजे तुमच्या बरोबरच जाईल, त्याला काही औषध नाही, काही नाही, काही नाही. अरे फक्त बापरे. त्याच्याकडे लक्ष देऊ नका. हा, लक्ष हा देऊ हा लक्ष देऊ नका. बरोबर आहे. हा. तर मग त्यानंतर काय झालं हम्म. की माझं म्हणजे असं, आता तुम्हाला खरं सांगतो, हा हा हा. मी आज 4 शब्दाचं ऐकलं.
हा हा व्हिडिओ मार्फत हा 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 ऐकलं तर ते सार शब्द हा काय प्रकार आहे बा मलाही समजेना. हा 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 तर मग ते रामपाल बाबाचं होतं तिकडे जायचा विचार होता माझा. कोण कोण म्हणजे मी आदल्या दिवशी विचारच केला होता की हा उद्या कोण आपण बाबा जाऊ आपण याच्यात हा पाहून येऊ नाही काय कोण आहे. कोणाकडे डॉक्टरकडं नाही 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 रामपाल मग काय गुरुजी. अच्छा अच्छा रामपालजी गुरुजी बरं 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 हा 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 मग नंतर दुसऱ्या दिवशी तुमचा व्हिडिओ भेटला मला. अरे वा म्हणजे दुसऱ्याच दिवशी भेटला तर तो मी दुपारचा असं बघत होतो तर ते बघितला तो हा हा उघडला मी. हा त्याच्यात मग हे सार शब्दाविषयी आलं मग तिथून मग मी हे पाहायला सुरुवात केली. हा हा मग आस्ते आस्ते मला ते सर्व समजलं असं धून त्यावेळेला तुम्ही ती धून काढली होती. हा डुप्लिकेट हा डुप्लिकेट धून काढली होती हा ती बरोबर त्या हा वेळेला दिली होती काय. बरोबर हा 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 आणि मग त्याच्यानंतर ते मला सर्व समजत गेलं आणि प्रश्न काही माझ्याकडे उरलेच नाही. ते रोज ओके ऐकायचो आपल्याकडे जे प्रश्न आहे त्याचे उत्तर हा मिळायची. हा हा प्रवचनाद्वारे त्याच्यामध्ये तुमच्याशी संबंध करायचा काय म्हणजे बोलायचा काही संबंधच आला नाही. समज आला नाही बरोबर बरोबर हा बरोबर हा आता आपल्याजवळ प्रश्नच नाही तर मी विचारू काय तुम्हाला. म्हणजे असं समजा की देवानी सर्व मदत तुम्हाला केली सहकार्य केलं सर्व हा. तुम्हाला आयतं आणून ठेवलं तर आता अजून काय पाहिजे हा एक प्रश्न आहे ना. पुढे पुढे पळायची पुढे धावपळ करायची काही गोष्टच काही राहिली नाही गरज ठेवली पडलीच नाही नाही. म्हणजे आहे ना बरं, काहीतरी शिवाय तुम्ही हा एकदम जवळ पत्ता पाहिला तर एकदम जवळ. हा 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 जत्रा हॉटेल म्हणजे काही लांब नाहीये. हो बरोबर आहे बाजूलाच आहे हा हा बाजूलाच आहे तिथे माझा हम्म. पुतण्या राहतो साडूचा मुलगा. हा तर हा हा त्याला हा मी आता काल म्हटलो होतो मला त्या गुरुजींकडे जायचंय तर म्हणे काका बर तुम्ही या आपण हा दोघं जण जाऊ. हा 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 तर मग ते म्हणून तो दुपारी फोन केला होता. हम्म. तुम्ही जरा आराम करीत असाल. हा हा नाही नाही ते त्याच्यामुळे मग असं मी आहे आता तुमचं वय किती झालंय माझं 79 79. म्हणजे 80 समजा हा 80. बरोबर तर हा आता असं आहे आता तुमचं 80 वय झालं आणि आता ह्या सार शब्दाबद्दल तुम्हाला काही पहिलं माहिती होतं का काही कुठून तरी अशी बातमी बितमी नाही काही नाही 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 मला काहीच माहिती नव्हतं ते सांगितलं ना तुम्हाला की ते मला ते झालंय ना हा 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 ते मी गिलो म्हणजे हा स्वतःला कानाचा का असा आवाज येतो बा. हा मी हा तो दवाखाना वगैरे मी सर्व केला. हो हा तर ते इंदोरवाल्यांनी सांगितलं बाबा त्याच्यात काही नाही त्याला तुम्ही त्याच्यावर गोळ्या खायच्या नाही हा मशीन लावायचं नाही हा आणि त्याच्यात काही टाकायचं नाही तुमचे पडदे चांगले आहेत. हा हा तुमच्या कानामध्ये मळ वगैरे काही नाहीये. हम्म. तो आवाज येतो हम्म. तर तुमच्या बरोबरच जाईल म्हणे तो. तर ते काय कसे असं दुर्बीण त्यांनी टाकताना त्यांच्या आतमध्ये पद्धतीने सांगितलं. हा हा बरोबर आता हे बघा डॉक्टर काय असतो डॉक्टर हा विज्ञानाचा आहे हा भौतिकवादी आहे त्याला आपण फिजिक्स म्हणतो हा आणि विज्ञान म्हणजे काय विज्ञान म्हणजे प्रकृतीमध्ये जे घडतं हा म्हणजे शरीरामध्ये जे घडतं त्याच्याबद्दलच ते निदान करतील पण हा शरीराच्या बाहेरच्या ज्या गोष्टी आहे ज्याला आध्यात्मिक गोष्टी म्हणतो हा त्याच्यावर ते काय उत्तर देणार आहे किंवा त्यांना काय त्या गोष्टी काय अभ्यासात शिकवल्या नसतात. नाही नाही हा तर ते त्यांनी असे समजतात की काही व्यायाम असेल यांचा हा येत असेल हा जाईल तो आता आम्ही दुर्बीण टाकली कानामध्ये तर काही दिसत तर काही नाही पण बाबाचं म्हणतो आवाज येतोय. हा तर आपल्या सार शब्द परिवारामध्ये भरपूर लोक जोडलेले डॉक्टर लोक आहे म्हणजे हा डॉक्टर लोक आहे वकील लोक आहे सर्वच लोक आहे तर असं काही नाहीये पण आता असं आहे हा विषय थोडा वेगळा पडतो अध्यात्मावाला पडतो आणि ते काय सांगणार त्याच्यावर त्यांना तो अधिकार नाही बिचाऱ्यांना किंवा त्याचं शिक्षणच झालं नाहीये आणि त्यांनी असं त्याच्यावर जर बोलायला लागले तर
लोक मी त्यांच्याकडे जाणार नाही, म्हणजे तू डॉक्टर आहे का काय आहे, म्हणजे मला तकलीफ होऊ बरोबर आहे. राहिली, मला आवाज काय नाही, येतो म्हणजे हे त्यांना विचार पडतो, हे सांगायचं कसं काय काय समोरच्याला. सांगणार. हा असं हा. म्हणजे शरीराचा डॉक्टर म्हणजे प्रकृतीचे डॉक्टर, प्रकृती हा. म्हणजे सृष्टीचा डॉक्टर, बरोबर. हा. तर त्यांना ते जे सृष्टीत घडतं हा. ते शिकवलेलं आहे सर्व काही, हा. आणि त्याच्यामध्ये असा काही विषय नसल्यामुळे ते त्याच्यावर काय बोलणार आहे. आणि तर त्यांनी ते कधी अभ्यास केलेला नसतो आणि त्याचा. आणि ते का करतील, त्यांचा व्यवसाय काय ते कशाला याच्यामध्ये पडतील. हा. मुळामध्ये कशी आहे ही गोष्ट, विज्ञान जे आहे ना हा. ते काही देवाला धर्माला मानतच नाही ना, नाही नाही. ते आपल्या आत्म्याला मानत नाही, आणि परमात्म्याला तर लय लांब लांबचा विषय येतो. हा. आणि त्यांना फक्त शरीर आणि शरीर, हम्म. बरोबर, शरीर आणि मन याचा त्यांना अभ्यास आहे. जसं असं आहे की जे आपण जे आता ॲलोपॅथीच्या दवा घेतो, हा. औषधं घेतो, हा. हे प्रॅक्टिकली शरीरासाठी त्या दवा नसतात, त्या हा. आपल्या मेंदूसाठीच असतात. हा. कारण बघा, मेंदूत जर काही गडबड झाली तर शरीरावर गडबड होती, बरोबर. हम्म. यापूर्वी असं कोणाला माहिती होतं का? नाही. लोक काय म्हणायचे, बाबा मला हात नाही उचलत बा माझा, हा. माझा पाय नाही उचलत बा, का बरं नाही उचलत बा, हा पाय तो उचलतो, हा हात चालतो, मग ते म्हणायचे पॅरलिस झाला. हे का पॅरलिस काय बरं, कस काय झाला तर ते म्हणे तुमच्या मेंदू मधली नस तुटली, फाटली, काय गाठ झाली, काय झालं झालं झालं. म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपलं जे पूर्ण शरीर आहे ते मेंदूवर चालतं. हे हा. बऱ्याच जणांना माहित नव्हतं. लोक असे समजायचे का भेजा वेगळा हा. आणि खालचं शरीर वेगळं, हा. पण प्रॅक्टिकली तसं नाहीये. सगळा भेजा हा आपलं शरीर चालवतो. हा. भेजात गडबड झाली का शरीरावर सगळं. गडबड होती, बरोबर का नाही. हो. तर डॉक्टर लोकांना तेवढं शिकलेलं असतं, आणि ॲलोपॅथी दवा त्या मेंदूवरच्या असतात. हा. आपण म्हणतो ती मी तर शरीरामध्ये गोळी घेतो, मग त्या गोळीचा काय असर होत असेल शरीरावर, नाही, तर बरं का तो बाबा, असर आपल्या मेंदूवर होतो. हा, तर ते बोला बोला. त्यावेळेचे ते मध्ये त्याच्यामध्ये बी ते मला हम्म. मेंदूचं जरासं हे आलं तर मेंदूवाल्याकडे गेलो होतो मी. अच्छा अच्छा. हा 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 आणि आपल्या इथं बियाणे म्हणून होता, हा 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 डॉक्टर बियाणे म्हणून होता, त्याच्याकडे गेलो होतो. ते हा काय हा हा. नाही, ते आवाज येता ना, हम्म. हा, हम्म. त्याच्यामुळे हम्म. तुम्हाला चक्कर बिक्कर येत असतील म्हणे. हम्म. हा, ते काही नाही, हम्म. त्याच्याकडे फक्त लक्ष देऊ नका म्हणे. हा बर. हा, आणि तो नंतर नंतर आहे ना, ते कसं होतं, पहिल्या वेळेस होतं ना, हा. त्यावेळेस ते आपण गडबडून जातो, मनाला ती गोष्ट माहित नसती, नाही, आत्म्याला ती गोष्ट भीती माहित वाटते ना नसती. त्यावेळेला. हा, आता आणि तर ते भीतीचा अचानक, प्रश्नच राहिला नाही काही. हा, अचानक ते होतं. हा. तर मग आता असं आहे की परमात्मा हा विषय जो आहे, हा. हा मन बुद्धी चित्तच्या पलीकडचा विषय ना. हा. शरीराशी काही संबंध नाही त्याचा, शरीरामध्ये मेंदू आला, मेंदूशी काही संबंध नाहीये. तो आवाज असा आहे की तुम्ही काने दाबा तरी चालू आहे, बगैर कान दाबा तरी तो तरी चालू आहे. म्हणजेच काय, काहीतरी वेगळं आहे. पण आता असं आहे की ही घटना त्याच्याकडून घडती, परमात्म्याकडून घडती, हा. आणि हे सर्व वेदामध्ये लिहिलेलं आहे. म्हणजे असं हा. काही नाहीये की सायारनी काढलं किंवा कोणी काढलं बा असं. कारण काढणं म्हणजे काय, आपल्याकडून आपण काही केलं नाही ना, प्रक्रिया. हा. शरीरावर तुम्ही तर काही स्वतःहून प्रक्रिया नाही केली ना, की नाही असा आवाज नाही. यायला पाहिजे. तो जे आपल्याकडून होतं तो भाग वेगळा आहे, हा. आणि आपल्याकडून होतं बी आपणच नश्वर आहे. तर मग आपल्याकडून जे बी निर्माण होतं ते नश्वरच राहतं ना, म्हणजे बदलणारा राहतं. ते मृत्यू पावणारं असतं, त्याचा नाश होणारा असतो. तर ही घटना तशी नाही ना, ही त्याच्याकडून होती ना. हा. त्याच्याकडून होती तर मग त्याचा दवा पाणी करणारा तोच. पण कळालं तर ठीक आहे, नाही कळालं तर मग गडबडच आहे, बरोबर. त्याला वाटल थोडस वेगळं आगळं वाटल. हा. तर चला, कमीत कमी तुम्हाला ह्या वयामध्ये, म्हणजे असं समजा की तुमचं पूर्वजन्मीच भाग्य हा. चांगलं प्राप्त बी झाला, सार शब्द.
आणि कळाला पण, हे एक लय महत्वाचं असतं. म्हणून असं मी कायम प्रवचनामध्ये म्हणतो, ज्यावेळेस हा शब्द प्राप्त होतो त्यावेळेस त्याचं ज्ञान सुद्धा आपल्याला येतो, येत. परमात्मा देतो हो की हे काय आहे. बरोबर. हो बरेच लोक विचारतात ना, मग हाच सार शब्द आहे का, मग तो असाच येतो, तो तसाच येतो. मग मी काय म्हणतो, ठीक आहे, तुम्हाला संशय आहे ना, हम्म. तर आता विषय सोडून द्या. जे काय होतंय, आवाज येतोय, नाही येतोय, कमी येतोय, जास्त येतोय, मोठा येतोय, छोटा येतोय, कधी नाही येतोय, ह्या गोष्टी तुम्ही सोडून द्या. बरोबर. हो ज्यावेळेस तो येईल ना, जेव्हा तो समतल होईल, निरंतर अखंड आणि एकदम समतल होऊन जाईल, सूक्ष्म होऊन जाईल, आनंददायक, आल्हाददायक, त्यावेळेस आपला शांती. हा, जसं एखाद्या गुफामध्ये गेल्यावर किंवा दाट अरण्यामध्ये गेल्यावर किंवा एखाद्या स्थळी गेल्यावर कसं शांततेचा अनुभव, हिर्र जंगलामध्ये गेल्यावर शांततेचा अनुभव, फक्त ते जे काही किडे बिडे काही लागत असेल, काही पशु पक्षी काही आवाज करत असेल, तेवढा आवाज मात्र येतो. बाकी मात्र ती जी शांतता असती, सेम टू सेम शांतता ज्यावेळेस परमात्मा प्रगट होतो आपल्यामध्ये, आपल्याला ईश्वर साक्षात्कार होतो, त्यावेळेस मात्र तो तसा आवाज येतो. कारण परमात्म्याचं त्याची व्याख्याच ती आहे ना, तो शांती देणारा आहे, आनंद देणारा आहे, सुख देणारा आहे, पवित्र करणारा आहे, शुभ करणारा आहे. तर मग त्या पद्धतीने कोणता तरी एखादा गुण आपल्याला त्यावेळेस अनुभवायला मिळतो की मला बघा, आतापर्यंत कोणी शांती मिळत नव्हती, त्यावेळेस या शांतीसाठी लोक गुफेमध्ये जायचे, एखाद्या निवांत स्थळी जायचे, आणि त्यावेळेस तो अनुभव यायचा. आणि येत बघा, घर बसल्या सगळी गोंधळ चालू आहे, आवाज चालू आहे, लोकांचे घराघरात टीव्ही चालू आहे, पोरं रडताय, गाड्या चालू आहे, सगळं काही चालू आहे, गच्च भरपूर प्रमाणात चालू आहे. पण त्याच्यामध्ये आपल्याला शांतीचा अनुभव येऊ राहिला घरात. म्हणजे त्याच्याकरता कुठे इरा गुफामध्ये जायची काही गरज नाही. हा, तर मग देव आहे ना, घर बसला येतो, आपल्या हृदयात उतरतो, हे महत्वाचं आहे. हे त्याच्यावरून कळतं आपल्याला. बरोबर. तर मग आता हे जे झालं आहे, सार शब्द म्हणजे आपल्याला मोक्षाची मिळालेली पावती, मोक्षाची मिळालेली पावती, ती बी जिवंत असताना. बरोबर. आता तुम्ही म्हणे ना की मी कोणत्या बाबाकडे जाणार होतो, तर ते असं आहे, त्या बाबाकडे गेले असते तर तुम्हाला सार शब्दाच्या नावाखाली मंत्र दिला जातो, मंत्र दिला जातो, काहीतरी मंत्र, हा घ्या 1 वर्षासाठी, मग पुढच्या वर्षी दुसरा देऊ, चौथ्या वर्षी तो देऊ, अमुक देऊ, तर मग याच्यावर चालतं ते. नंतर तुम्ही ध्यानाला बसा, आरती करा, पूजा करा, पाठ करा, ज्योत लावा, अमुक करा, सेवा करा, आश्रमात या, जा, ह्याच गोष्टी राहतात ना, बाकी काय राहत त्याच्यामध्ये. नियम पाळा, तिथे परमात्मा नावाचा विषयच नाही राहत. तिथे लईच कोणी विचारलं, हा बोला, काही नुकसान होते, हा, आर्थिक नुकसान तर होतीच, वेळेचा अपव्यय होतो. आर्थिक नुकसान बघा, आर्थिक नुकसान कधी भरपाई मिळेल, आर्थिकची भरपाई कधी होऊ शकते, पण आयुष्याची भरपाई मिळू शकणार आहे का? नाही ना. हा, आपलं वय चाललेलं आहे. बरोबर. म्हणजे आपला मृत्यू जवळ जवळ येऊ राहिला आणि इकडे यांची टाइमपास चालू आहे. तर तुम्ही म्हणे का आर्थिक माणूस पैसा गेला तर पैसा जर काय म्हणे ना, जान आहे तो जान आहे तो जहान आहे, तर पैसा माणूस नंतरही कमवू शकतो किंवा त्याच्या नशिबाने कधी येऊ शकतो, किंवा एवढी पैशाची आवश्यकता नाही. पण ह्या वेळेची, हे जे वय चाललंय आपलं, त्याचं काय? आपलं एवढं वय, वेळेचा अपव्यय होतो ना, ती नुकसान आहे सर्वात मोठी नुकसान ही. बरोबर. बाकी सगळी भरपाई होईल, पण ती वेळेची भरपाई कधीही होऊ शकत नाही. त्याला आपण काळ म्हणतो. काळ हा म्हणजे असं जसं आपला जन्म होतो तसं आपण मरेपर्यंत हळूहळू आपल्याला काळ हा आपल्याला ओढून घेत असतो.
बरोबर. क्षणाक्षणा आपण मृत्यूच्या जवळ जात असतो आणि हे जे आपल्याला मिळालं की जिवंतपणे आपल्याला मोक्षाचं सर्टिफिकेट मिळालेलं आहे. बरोबर. म्हणजे जिवंतपणेच आपल्याला समजलं ना. आणि हे बाकी लोक काय म्हणतात, तुम्ही जा मरून मरून गेला का आम्ही येऊ तुम्हाला बघायला येऊ, तुमचा न्याय करायला येऊ, तुमचा वकील म्हणून येऊ. अरे बाबा, कोणाच्या याला तू वकिली केला? तुझी वकिली काय चालणार आहे? तू काय असा काय तू तपश्चर्या केला आणि तू काय असं कमावलेलं आहे बा? काय विद्या आहे तुझ्याकडे बा? तिथे राहा मला दाखव. असं काही नाही राहत. ते सांगतात मारणारा तिकडे मरूनच जातो, यालाही माहित नसतं मेला काय गेला. हे फक्त सांगायच्या गोष्टी आहे, समजून सांगायच्या गोष्टी आहे. कारण कसं आहे, आता ज्याच्या नशिबाचा प्रश्न येतो. बरोबर. लेकिन आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला मिळालं जे आपल्या भाग्याने मिळालेलं आहे आणि याच्यासाठी तर आपला मनुष्य जन्म झालेला आहे. हा, म्हणजे आपल्या मनुष्य जन्माचं सार्थक झालं ना, हे लय महत्वाचं आहे. आता कधी डोळे कधी कसे लागल्यावर ते म्हणता ना की गीतेमध्ये एका ठिकाणी म्हटलेलं आहे की जो अंतकाळी माझं स्मरण करेल आणि दृष्टी आपली ब्रह्मरंध्रावर लावेल तर मग त्याला मोक्ष मिळेल. तर असं आहे, मरायच्या वेळेस कोणाला काही शुद्ध राहत नाही, बुध राहत नाही, माणूस बेशुद्धीमध्ये जातो. आता तुमचं इतकं वय झालं, तुम्ही बरेच लोक बघितले असेल, तुमच्या डोळ्यांनी मारताना नाही बघितले असेल, आजारी होऊन मेलेले बघितले असेल, ऍक्सिडेंट होणे बघितले असेल. तर त्या स्थिती काय असते, तेव्हा त्याला काय कळतं का? नाही नाही. आणि तो स्वतः काय करत असतो त्यावेळेस? जगायचा प्रयत्न करतो ना. की तो आपण त्याला म्हणू असं, अरे भाऊ तू आता मरून एक काम कर, पटकन या ब्रह्मरंध्रावर लक्ष ठेव बरं, हे बरं देवाचं नाव. तो काय म्हणल मनामध्ये, त्याला बोलता आलं तर अरे उशीर लाज वाटायला पाहिजे, मी इकडे मरून राहिलो, मी जगायचा प्रयत्न करू राहिलो, तुम्हाला अजून मारू राहिला. बरोबर. तुझ्या सांगण्यावरून मला हे काय करतो. तर कोणालाही त्यावेळेस असं लक्षात येत नाही की मंत्राचा जप करावा किंवा मरण हे कोणालाही कळत नाही. बरोबर. हा, हे जसा सुटलेला बाण असतो ना, तो जसा पकडता येत नाही तसं ते मरण असतं. ते असं कोणाला कळालं असतं की मी आज मरण उद्या मिळणार आहे ह्या वेळेस, हा ते आत्महत्या केली तर आहे बा, पण त्या आत्महत्येने काय उपयोग होणार आहे? त्याच प्रारब्ध शिल्लक आहे आणि तो त्या प्रारब्धाला आपल्या हातात घेऊन राहिलो, दैवाला हातात घेऊन राहिला, भाग्याला हातात घेऊन राहिला. म्हणजे देवाच्या पुढे झाला तो. देव त्याला मग ठेवणार आहे का चांगलं? तर तसं काही नाही. ते त्याच्या दृष्टीने येतं आणि जातं. आता या सार शब्दाचा इतकाच फायदा होतो की आपल्याला ती घटना आता आपल्यासाठी नाही की बा कोणी यम येईल आपल्याला पकडून येईल मग कोणासमोर उभं करेल मग आपला काही हिसाब होईल किताब होईल. मग आता आपण त्यातून पूर्णपणे गेलेलो आहे, आपल्याला तो आता विषय राहिलेला नाही. बरोबर. नाही, हेच तर लय महत्वाचं आहे ना. हा, बाकीच्यांना मोक्षही कळत नाही, परमात्माही कळत नाही, आत्माही कळत नाही, कोण कुठं जातं, कशासाठी जातं, का म्हणून जातं, केव्हा जातं, कोणत्या परिस्थितीत जातं आणि काय करायला पाहिजे, काय इतकं ज्ञान असतं का त्यावेळेस? आयुष्यभर कधी केलं नाही, आयुष्यभर कधी केलं नाही ना, आई टायमावर थोडी त्याला एवढं कळणार आहे का? आणि त्याचा विश्वास बसेल का? नाही. आजकाल मनुष्य नावाची जात अशी आहे, मनुष्य असो स्त्री असो, पण आता आपण मनुष्य आहे म्हणून सांगतो. एखादा 90 वर्षाचा जरी म्हातारा आहे का, आणि त्याला जर सांगितलं की तो मरायला टेकलाय, तर त्याला जर आपण सांगितलं ना, बघ तुला जगायचंय का, एक बाई तुझ्याशी लग्न करायला तयार झालेली, तर तो काय म्हणाल, अरे चाललंय भारी गोष्ट म्हणशील, काय मरण सोडून विषय, मला लग्न करायचंय. तर म्हणजे काय झालं, याचा अर्थ काय होतो, माणूस मोहात जातो, जगायला पाहतो, जगण्यापेक्षा मोहात जातो असं म्हणतात. पोथी पुराणात असं लिहिलेलं आहे की मरणाच्या वेळी एखादी सुंदर स्त्री त्याच्या समोर जर त्याला दिसली आणि इकडे सुंदर परमात्मा दिसला, चतुर्भुजधारी परमात्मा दिसला, नारायण दिसला, तर तो त्या नारायणकडे न बघता त्या स्त्रीला बघेल. हा, तो तिच्याकडे जाईल. तर त्याला म्हणता मोह माया. कारण तो नाही सुटला. मग त्यावेळेस आपण म्हणू ते असं का बरं त्यांनी केलं, इकडं तर देव उभा होता आणि इकडे सुंदर स्त्री उभी होती,
तर त्यांनी त्या देवाला न निवडता त्यांच्या सुंदर स्त्रीला निवडलं. तर तो असा विचार करतो, हा देव तर काय आज आहे न उद्या आपण त्याला मिळू ना, तपश्चर्या करू काही करू, पण स्त्री मिळेल का मला आणि इतकी सुंदर मिळेल का मला. तर तो परत संसारामध्ये जायचा प्रयत्न करेल, पण देवाला पाठ फिरवल. बरोबर. म्हणजे त्याच्या दृष्टीने देव फार सोपी गोष्ट झाली आणि ही फार नामिळती गोष्ट झालेली. पण शेवटी कोणत्या गोष्टीला वेळ, वय आणि परिस्थिती, टायमिंग राहतो ना. बरोबर की आणि नाही. योग असतो ना बाबा. हा म्हणजे त्याचं योग म्हणजे काय, ज्ञान. ज्ञान पाहिजे की नाही. आपल्याला बाबांनी सांगितलेलं आहे, असं काही जर दिसलं दोघं तर आपण त्या परमात्म्याकडे जायचं, ह्या मायेमध्ये जायचं नाही. हे लक्षात ठेवायला पाहिजे. जसं मनुष्य आहे तसं स्त्रीला बी त्याच गोष्टी. म्हणजे तुला बाई संसार करायचा आहे तर कोणती स्त्री संसार करायला तयार होईल, पण तिला देवाच्या पाठीमागे ती जाणार नाही. पुरुष आहे तसाच आणि स्त्री ही तशीच. त्याला काही विलाज नाही, कारण आपले अनंत जन्म जे आहे, करोडो जन्म हे संसारात गेलेले आहे ना. हा आणि सगळी पशु पंछी ही जी निर्मिती झालेली आहे ती एकापेक्षा अनेक करण्याकरता झालेली ना. जसं एका दाण्याचे अनेक दाणे निर्माण होतात. जर एक दाणा आपण जर जमिनीत पेरला तर त्याचे अनेक दाणे होतात. तसं मनुष्य आहे. मनुष्य हा मरेपर्यंत भोगासक्तच राहतो. म्हणजे जर त्यांनी ठरवलं तर तो 100 पोरांना बी तयार करू शकतो. म्हणजे त्याची निर्मिती प्रकृतीने तशी केलेली आहे, एकाचे अनेक होण्याकरता. तसे हे वृक्ष, हे फळ फळावळ आहे, हे अन्न आहे, हे आपण तेच म्हणतो की गहू म्हणा, ज्वारी म्हणा, धान्य म्हणा, या एकाचे अनेक होत राहतात. तर आपल्याला हेच पाहायचं आहे की याच्यामध्ये आपल्याला एकचे अनेक नाही व्हायचं. आता परमात्मा तिसरा आता मध्ये नाही, हे महत्वाचं आहे. आणि याचं जर ज्ञान असेल तर माणूस बरोबर त्या देवाकडे जाईल. आता आणि सार शब्दवाल्याला आता ती काही घटना नाही तो, किंवा तो मार्ग आता राहिलेला नाही. तो मार्ग आता बंद झालेला आहे आपल्यासाठी. बरोबर. आपल्यासाठी आता तो मार्ग बंद झालेला आहे. आपल्याला डायरेक्ट आता दोरी टाकून ठेवलेली आहे, ती मकर तार टाकून ठेवलेली आहे, किंवा रस्सी सोडून दिलेली आहे, किंवा असं समजा की आपला जो हात आहे, एक हात परमात्म्याने पकडून ठेवलेला आहे. बरोबर. आपण जर परमात्म्याचा हात पकडला असता, आपण मोह मायामध्ये येऊन त्यासाठी सोडून दिला असं चल जगायचंय. बरोबर. पण आता हा परमात्म्याने पकडला आहे आणि परमात्मा ज्या वेळेस हात पकडतो त्यावेळेस तो सोडण्याकरता नाही. बरोबर. हा तर त्यांनी तो पकडलेला आहे. आता बघा, मी तुमच्याशी बोलू राहिलो किंवा तुम्ही माझ्याशी बोलू राहिले, एका बाजूला परमात्मा बी उभा आहे. म्हणजे परमात्माचा जो काही ज्योत आहे, जो काही प्रकाश आहे, तो डायरेक्ट असं समजा की त्या मोक्षापासून आपल्याला त्याची तार जोडलेली आहे. याचा अनुभव आपण करू राहिलो. आणि एका बाजूला ह्या प्रकृतीचा अनुभव करू राहिलो. जसं तुम्ही माझ्याशी बोलू राहिले, ही प्रकृती झाली ना, संसार झाला. म्हणजे आपला एक पाय परमात्म्याकडे आहे, एक पाय आपला या संसारामध्ये आहे. बरोबर ना. पण आता असं आहे की आपल्याला आता कोणतीही शक्ती, ते मी जे प्रत्येक जो व्हिडिओ असतो त्याच्या पाठीमागं 5 मिनिटाच्या अगोदर एक वेदाचा पान लावतो. त्या वेदाच्या पानामध्ये असं स्पष्ट म्हटलेलं आहे, ज्यावेळेस मनुष्याला परमात्म्याची प्राप्ती होती ना, तो त्यावेळेस त्याची बुद्धी इतकी तीव्र होती, त्याचा विवेक इतका जागृत होतो की तो मागं वळून बघत नाही. संसार त्याला कोणत्याही प्रकारच्या संसाराच्या भूलथापांना तो बळी पडत नाही, असं स्पष्ट म्हटलेलं आहे. ज्याला सारशब्दाचं ज्ञान नाहीये किंवा तो त्याच्या भाग्यामध्ये त्याला काही ते मिळालेलं नाहीये, तर मात्र तो ते जी माया बोलवते किंवा ती जी काही आश्वासन दाखवते किंवा काही वस्तू दाखवते, तर तो माणूस बोलू शकतो. पण सारशब्दवाला मनुष्य तो कधी आता बोलू शकणार नाही. म्हणजे त्या गोष्टीकडे तू जाऊ शकणार नाही. हे त्याच्यामध्ये महत्वाचं. आता काही तुमची शंका वगैरे असेल तर विचारा. शंका शंका एवढीच आहे की ते आता तुम्ही म्हटले बा ते दीक्षा घ्या. हा आता बघा,
आलं दीक्षा लक्षात माझ्या. आलं लक्षामध्ये. असं आहे की तुमची बघा, पहिले एक तर सार शब्द आपल्याला प्राप्त झालाय आणि तो जो सार शब्द आहे तो परमेश्वराकडून आपल्याला प्राप्त झालेला आहे, बरोबर. आपलं मोक्षाचं काम झालेलं आहे. आता आपल्याला कोणताही विचार नाही, बरोबर. नाही. बर. त्याच्याबरोबर मी गुरुमंत्र बी दिलेला आहे, गुप्त गुरुमंत्र दिलेले आहे. हो. तर तो विषय आपला संपून गेलेला आहे. आता याच्या पुढे काही नाही. आता गंमत अशी आहे की बरेच लोक जे असतात की आपल्याला आपल्या भाग्याने आपल्याला मिळालं, जसे सार शब्द तुम्हाला तुमच्या भाग्याने मिळाला. हो. पण असे भरपूर लोक आहे की त्यांची जी समजा कोणाची पत्नी आहे, कोणाची मुलं आहे, कोणाच्या बहिणी आहे, तर यांना तो काही प्राप्त होत नाही. नाही. तेही प्रयत्न करतात, बरोबर. आता ते काही तुमच्या हातात नाहीये किंवा तुमच्याशी तुम्हाला सांगून हे करून ती गोष्ट काही तुम्ही बी त्यांना देऊ शकत नाही, बरोबर. तुम्हाला तुमच्या भाग्याने मिळालेली आहे ती गोष्ट. ते आता वेळच काढतो. ठीक आहे ना. वेळच काढतात ते. बरोबर आहे, ते काढणारच ना, कोणी काढणार ना की असं कसं काय. कारण हे बघा, सर्व लोकांना संसाराशिवाय काही ज्ञान नसतं. नाही आत्म्याचं राहतं आणि परमात्म्याचं राहतं, आणि काय मेल्यावर त्यांना काय घेणे, मेल्यावर काय होतं आणि काय नाही. आणि असं हा वयाचाही परिणाम असतो. ज्यावेळेस मनुष्य 50-60च्या पुढे जातो ना, त्यावेळेस त्याला सगळं देव आठवत्या की नाही अरे कसं राहतं जेवाडीमध्ये, तो इतका मस्त असतो ना, तो स्वतःला अमर समजतो. जग मरायला आलेलं आहे, मी मात्र अमर राहणार आहे, बरोबर. कोणाची पेपरमध्ये बातमी पाहतो, अरे हा मुक गेला, तमुक गेला, कॅन्सरनी गेला, आजाराने गेला, अटॅकनी गेला, अमुक ऍक्सिडेंटनी गेला. तो म्हणतो हे सगळे मरायसाठी आलेले, मी मात्र मरायसाठी आलेलो नाही. स्वतःला जायचंय ते विसरून जातो. हा, विसरूनच जातो. मरेपर्यंत माणूस विसरून जातो. मरेपर्यंत विसरून जातो माणूस. ते मी एक कथा सांगतो ना, अजगर असतो, अजगराच्या तोंडाशी तो बेडूक धरतो, तर ते बेडकाचं तोंड असतं बाहेर. आता त्या बेडकाला कळायला पाहिजे की आपल्याला अर्ध आता अजगराने गेलेलं आहे, तरी तो पाहिजे तितकं समोर एखादा किडा मकोडा चालतो ना, तरी जीभ काढतो त्या किड्याला खातो. आता बोला, आपला अर्धी लाकडं मसनात गेलेली आहे तरी त्याची लालसा वासना काही सुटत नाही, बरोबर. तर हे प्राणी मात्र समजा जो तो जगण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे असं तो कधी मनात आणू शकत नाही की मी मरणार आहोत म्हणून, बरोबर की नाही. तर त्यामुळे इतरांना या गोष्टी काही पटणार नाही. आणि आपल्याला आपल्या नशिबाने भाग्याने आपल्याला ही गोष्ट मिळालेली आहे. आता त्यांना नाही मिळाली किंवा त्यांना मिळेल कधी ना कधी, मिळेल नाही मिळेल आता तो विचार करायला आपल्याला तेवढा वेळ नाही राहिला, आणि समजून द्यायची ताकदही तेवढी नाही राहिली. आता ते आणि त्यांचं कर्म आणि त्यांचा धर्म, बरोबर. जो तो जन्माला त्याचं नशीब घेऊन येतो. आता आपल्याला जो सार शब्द मिळाला तो काही असा काही सहज तो काही मिळालेला नाही ना, त्याला हजारो जन्माची परंपरा आहे. त्याच्यामध्ये आपण जे काही केलं असेल त्याच्यानंतर हे आपल्याला मिळालेलं आहे, बरोबर. तर त्याची जी महती ती आपल्याला माहिती आहे, बरोबर. आता तुम्ही इतके प्रवचन ऐकले त्याच्यानंतर ते स्पष्ट कळतं की काय काय नाही म्हणून ही गोष्ट आपल्याशी घडलेली. तर आपण असा कधी विचार नाही करायचा की इतरांना त्याचं महत्व कळायला पाहिजे, असं नाही राहत, बरोबर. आणि ती लालूच किंवा तो लोभ काही कामाचं नाही. साहजिक आपल्याला वाटतं बा आपल्या मुलांनी, बायकोनी, सर्वांनी हे करायला पाहिजे, पण ते त्याच्याकडे लक्ष देत नाही. हे सुद्धा लोभच झाला, एक वासनाच झाली ना. माझ्यासारखं दिल्ली व्हायला पाहिजे, यांचं भलं व्हायला पाहिजे. घटना चांगली, विचार चांगला आहे की माझं जसं भलं झालं तसं यांचंही व्हायला पाहिजे, यांचा विवेक जागृत व्हायला पाहिजे, यांची बुद्धी शाबूत व्हायला पाहिजे, जागृत व्हायला पाहिजे, सद्बुद्धी यांना यायला पाहिजे, विवेक यांना यायला पाहिजे. पण आता तेवढं आपण सक्षम बी नाही राहिलो ना. आणि आता तो आपला काय म्हणतात तो टायमिंग नाही. आपल्याला कळालं, आपलं भलं झालं, बाकी ते आणि त्यांचं नशीब, त्यांचा कर्म धर्म, त्यांचं भाग्य, तर त्याच्यामध्ये आपण आता काही डोकं लावायचं नाही, बरोबर. ते आपल्याला चांगलं म्हणू वाईट म्हणू
बस आपल्याला जिवंतपणी परमात्म्याने इतकी मोठी बक्षिसे दिली, वरदान दिलेले, गॉड गिफ्ट दिलेली आहे, आपल्याला एलाइनमेंट केलेलं आहे, म्हणजे आपल्याला साक्षात्कार झाला आहे. ही आपल्या जीवनाकरता, आपल्या मनुष्य जीवनाकरता फार मोठी घटना घडलेली आहे. बरोबर? जे आपण म्हणतो साधू संतांना घडते, ह्या महापुरुषाला ईश्वर साक्षात्काराला त्याला झाला, आपल्याला झाला. आता आपल्याला झाला तर त्याचं कौतुक आपल्यालाच. बाकीच्यांनी कौतुक करावं तर त्यांना ईश्वर साक्षात्कारच कळत नाही, किंवा त्याचं महत्व कळत नाही, हा केव्हा होतो, काय होतो आणि कशासाठी होतो, हे तर आपण काय त्यांना सांगायचं. बरोबर? आपले आपल्या आपल्या करताच. बघा, प्रत्येक मनुष्य वेगळा जन्म घेतो. बरोबर? आणि प्रत्येक मनुष्य हा वेगळा मरतो. म्हणजे याचा अर्थ काय झाला, जो तो त्याचं भाग्य घेऊन येत असतो, कोणी कोणावर अवलंबून नाही राहत. आणि आपला हिसाब जो आहे तो आपलंच कर्मधर्माचा होणार आहे, दुसऱ्याचे त्याचे काही संबंध नाही. बरोबर? तर आपण आपल्याला मार्ग मिळालेला ना, आपण त्या मार्गाने जाणार आहोत. आपल्याला तेच आनंद आहे, तीच खुशी पाहिजे की आपण डायरेक्ट मोक्षामध्ये जाणार आहोत. काही कोणत्याही लोकांमध्ये जाणार नाही, काही वैकुंठाला जाणार नाही, गोलोकाला जाणार नाही, किंवा ब्रह्मलोकात जाणार नाही. आपण हे लोकांतरच तिथे नाही, म्हणजे ब्रह्माच्या नावाची तिथे गोष्टच नाहीये. ते आजार ठिकाण आहे, जे कबीर साहेबांनी सांगितले ना, वहा नाही, वहा ये नाही, वहा नाही धरती, वहा नाही आकाश, नाही वहा सूर्य चांद, ना कोई हवा, ना कोई. तर ते बघा, ज्याची वेगळी गोष्ट असती ना. जसं एखादा मासा समुद्रात राहतो, सागरामध्ये राहतो, पाण्यामध्ये राहतो, तो त्याचं जीवन ते आहे ना. आपण त्याची कल्पना कशी करू शकणार आहे? हा, आणि तोही आपली कल्पना कशी करू शकल? अरे मी तर थोडस जर पाण्याचं मुंडकं बाहेर काढलं तर मी मरायला जातो होतो. हे लोक कशी काय राहते हवेमध्ये, पृथ्वीवर कशी काय राहता म्हणशील जमिनीवर? बरोबर की नाही? तर हे असंच आहे. तर तसंच मोक्षाची जी जागा आहे ना, ती बरोबर आहे. त्या मोक्ष करता जी जशी ठरलेली आहे, जशी आहे परमात्म्याची लीला, परमात्मा जाणे, ते गेल्याशिवाय तर आपल्याला काही कळणार नाही. पण हे मोठमोठे गेले, जाऊन आले असं म्हणतात, किंवा त्यांनी जे काही सांगितलं, या सर्व गोष्टी वेदांमध्ये लिहिलेल्या आहेत. आणि मीच ती गोष्ट सांगतो, कोणी काही अंगचं सांगत नाही किंवा मनातलं सांगत नाही. कारण लोक विचारणारे असताना, तुम्ही इतके बोलतात, कुठून तुम्ही आणलं, कुठून काढलं? तर मी ते डायरेक्ट त्यांना सांगतो, हे बघा, वेदामध्ये पतंजली योगामध्ये या गोष्टी पूर्ण सांगितलेल्या आहेत. हा, लोकांना लगेच त्याचं प्रत्युत्तर पाहिजे असतं. हा, तर ती प्रकृतीमध्ये ज्या गोष्टी होतात, जेवलं पोट भरलं, ही गोष्ट तशी नाही ना जेवण्यासारखी. ही काही गावची पंगतावळ बी नाही ना. काही गाव भोज नाही येतो की कोणी यायचं आणि तृप्त होऊन जायचं. हा, तिथे परत मग त्याला काही अर्थ राहणार नाही ना. आणि मग इतकं जीवनाचं एवढं आपण हे केलं, एवढे करोडो जन्म त्याच्यासाठी घालवले, आणि आता ह्या जन्मी आपल्याला ते फळ मिळतं. आपल्या मागच्या जन्मी आपण काहीतरी केलेलं आहे, साधना केलेली आहे. बरोबर? हाताशी ब्रह्म येणार, हाताशी मिळणार, मोक्ष मिळणार, आणि आपलं काहीतरी झालं म्हणजे आपलं जे काही असेल ते नशिबाने झालं. पण त्याच पुढे जाऊन आपल्याला हे जन्मी ते डायरेक्ट देऊन टाकलं. बरोबर? तर तो न्यायकारी आहे. तो काही असं नाही म्हणणार की तुला परत एक दोन करावं लागेल, पहिलीपासून करावं लागेल, असं नाही. तो त्याच्या शब्दाला दाखणार आहे, म्हणून त्याला आपण न्यायकारी म्हणतो. तो कशाला आपल्यावर अन्याय करत परत सर्व काही करायचं, तर ते आहे. तर आता तुम्ही फक्त आनंद माना, जे काही आपल्याला झालेलं आहे ते बरोबर झालेलं आहे. आणि आता इथं पुढे बी काय करणार आहे तो करणार आहे. बरोबर? तर बाकी काही गोष्टी मला नाही आणायच्या का, मला टायमाला मला हेच व्हायला पाहिजे, हे आठवायला पाहिजे, हा मंत्र आठवायला पाहिजे, गुरु आठवायला पाहिजे, देव आठवायला पाहिजे, तो विषय संपून गेला आपल्यासाठी. कारण आपलं जिवंतपणी ती दोरी आणि मोक्षाची दोरी एक झालेली, म्हणजे आपल्यापासून, आपल्या आत्म्यापासून तर परमात्म्यापर्यंत ती दोरी एक झालेली आहे. आणि बस आपण इकडे शरीर सोडणार, तो तिकडे ओढून घेणार. ती त्याची प्रक्रिया आहे. कसा ओढतो, काय करतो, कुठं नेऊन सोडतो, काय करतो, त्याच्यावर भरोसा आपल्याला ठेवायचा. बरोबर? कारण मनुष्य भरोसा ठेवून का, तो मनुष्य तर इथलाच आहे ना.
एखादा हा. गुरुवर बी ठेवला तर तो हाडामास होतो, तो आज जिवंत आहे, त्याच्यावर काय भरोसा ठेवायचा, तोच इथं तो काय सांगेल वरच्या गोष्टी आणि त्याला काय घेणे. तर आपल्याला आता जो काय भरोसा ठेवायचा तो परमात्म्यावर ठेवायचा, तो बरोबर परमात्मा त्याचं काम यथासांग व्यवस्थित करतो. त्याच्या प्रणालीत काही त्रुटी नाही, काही चूक होत नाही. मनुष्य चुका करू शकतो, मशिनरी चुका करू शकतो, पण परमात्मा इतका प्रगाढ ज्ञानी आहे की त्याच्यातून काही चूक होत नाही. तो बरोबर आपल्याला घेऊन जाणार आणि तो आपल्याला आनंद आहे. बरोबर, हो. ठीक आहे. आणि मग आता तुम्हाला कळलं का ती जी दीक्षा आहे ना, ती पुढची गोष्ट आहे की ज्यांना जे सार शब्द प्राप्त होऊ शकत नाही, पण अशा मग गोष्टी. तर मग प्राप्त जर करायचं असेल तर ती काय करायचं, तर ते कृष्णाने जे सांगून ठेवलेलं आहे ना, हा, हा. की मन मना भाव, तू हा. माझ्यावर अनन्य भावानी मला तू शरणी, बरोबर. हा. म्हणजे हा. तू मन मला देऊन टाक. तू सर्व तुझे काय इच्छा वासना काय असेल ते सर्व तू मला अर्पण करून टाक. तुझा आत्मा मला अर्पण करून टाक आणि माझ्या माझी तू परायण होय. हा. मत परायण म्हणजे पारायण म्हणजे एकमेकाचं, जसं आपण एखाद्या पोथीचं पारायण कसं करतो, तल्लीन होऊन जातो, हा. तसं ईश्वर आणि आत्मा तल्लीन होऊन जायचं. परायण, मतपरायण होऊ द्या. तर मतपरायण झालं म्हणजे काय होतं, मग तुला मोक्षाचा मार्ग मिळू शकेल, मी मोक्ष देऊ शकेल. तर ती जी गोष्ट आहे, ती जी दीक्षा आहे, तर ती स्वतः कडून करावं लागते आपल्याला. हा. हे जसं सार शब्द जसा येतो परमात्म्याकडून, तसं त्याच्यामध्ये मात्र आपल्याकडून करावं लागत ती गोष्ट. ती होती असं समजा की मी दीक्षा जो बोललो ना, की राजयोग राजगुह्य, ती जी दीक्षा जी आहे, म्हणजे गीता अध्याय नंबर 9 मध्ये जी सांगितलेली आहे, ती जरी केली तर आपल्याला हा जर समजा का हा छोटा एक प्रकारचा सारशब्दच आहे, पण तो आपल्याकडून तयार होतो. आणि हा जो मुख्य जो सार शब्द आहे त्याची जशी दोन्हीचा आपल्याला अनुभव होतो, याच्यामध्ये आपल्याला दोन्हीचा अनुभव होत नाही, तर आपल्याकडून करावा लागतो. पण ते निशब्द असतो, त्याच्याकरता काही प्राणायामची गरज नाहीये, काही नाहीये. आणि ते जर आपण थोडस त्याच ते समजून घेतलं, शिकून घेतलं, तर ते आपल्याला सहज मध्ये होतं. म्हणजे चालता बोलता जसं सार शब्द तुम्हाला येतो, प्राप्त झालेला आहे चालता बोलता, तसं ती क्रिया बी चालता बोलता उठता बसता म्हणजे परमात्म्याशी आपण कनेक्ट होतो, पण आपण आपल्याद्वारे होतो, आपल्याकडून होतो. तर बरोबर, आता एक झाली सार शब्दाची शिक्षा, जे काय आपल्याला सार शब्द मिळाला तो झाला परमात्म्याकडून मिळाला. आणि इकडून हे जे मी राजयोगाचं जे सांगितलं ते आपल्याकडून आपल्याला जायचंय. म्हणजे आता बघा, दोन्ही भाग कसे झाले, एक झाले. हा एक उजवा हात, हा एक डावा हात, आणि दोन्ही एकमेकाला मिळाल्यावर कसं नमस्कार होतो, तसं ह्या दोन्ही गोष्टी आहे. तर आता तुम्हाला त्याच्यामध्ये काही यायची गरज नाहीये, तुमचं ती गोष्ट होऊन गेली आहे. पण ज्यांना सार शब्द मिळत नाही आणि ज्यांना मोक्ष पाहिजे आहे, त्यांच्याकरता मात्र ती दीक्षा घेणं गरजेचं आहे, बरोबर. त्याला काही पैसा लागत नाही, काही नाही, फक्त तो आपल्याकडे आजीवन रजिस्टर झालेला पाहिजे. एकदा एका वेळेस जरी झालेला असेल तर आपण त्याला ते फ्री मध्ये देतो. कोणत्या प्रकारे पैसे त्याच्याकडून आपण घेत नाही, कारण ते देवाने जे दिलेलं आहे ते लोकांना वाटण्याकरता दिलेलं आहे, बरोबर. पण आता तुम्ही त्याच्यामध्ये बसत नाही, त्याची काही गरज नाही. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही घेऊ पण शकता, त्याच्याने काही फरक पडणार नाही. ऐपतच नाही. ऐपत म्हणजे चालण्याची, पाहण्याची, ऐकण्याची, म्हणजे सर्व गोष्टी ह्या झाल्यात ना. बरोबर ना. मी काय म्हणतो, या दीक्षानी बी तुम्हाला मोक्ष कळत जायचंय आणि तुम्हाला प्रॅक्टिकल मोक्ष मिळालेलंच आहे ना. तर मग आता दुसरं काय, आता डबल तर काय मोक्ष राहत नाही ना, त्याची गरज नाही. तर ते इतरांसाठी केलेलं आहे आणि तो आपल्याकडून परमात्म्याकडे जाण्याचा मार्ग आहे. सार शब्द जो आहे तो परमात्म्याकडून आत्म्याकडे आलेला. तर या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत, बरोबर. पण जेव्हा ही दीक्षा मिळते आपल्याला, तेव्हा आपल्याला एक असं वाटतं की अरे हा सुद्धा एक छोटा सार शब्दच आहे, पण वेगळ्या प्रकारचा आहे, आपल्याकडून झालेला आहे. तर जे ईश्वराने दिलेलं आहे, सगळ्यांसाठी दिलेलं आहे, तर त्याचा बी एक अलौकिक अनुभवच आहे की बघा, परमात्म्याने
सार शब्द तर दिलेला आहे, पण तो त्याच्याकडून दिलेला आहे. पण ह्या भक्ती मार्गातून सुद्धा आपण मोक्षाला प्राप्त जाऊ शकतो. होऊ शकतो. आणि हा. ह्या भक्ती करता भक्ती ते आपल्याला करावं लागते ना. हा हा, तर मग हा जो जी दीक्षा आहे ती आपल्याकडून करायची आणि त्याचे बी आपल्याला बेनिफिट मोक्ष हे मिळतो. बरोबर. हा, पण त्यात थोडे कष्ट आहे, थोडे कष्ट आहे. हा. बरोबर. ठीक आहे मग. हा, चला राम राम. चला, ठीक आहे. हा, मग मी आलो नाशिकला तर तुम्हाला बोलवेन कधीतरी. आणि एकदा दर्शन, एकदा आपला रामराम श्याम श्याम होऊन जाईल, झाला पाहिजे. बरोबर. होईल ती इच्छा बी लवकर पूर्ण. तसं ठीक आहे. पुण्याला जर यायचं झालं ना, पुण्याला हा, म्हणजे हा. आता तुम्ही पोरांनी आणलं तरच. हा, बघा, आपण आता इच्छा करायची नाही. झालं तर मी जर नाशिकला आलो आणि माझ्या लक्षात जर राहिलं तर तुम्हाला आणि वेळ असेल तर तुम्हाला मी बोलून घेईल, फोन करील, या आता मी आलेलो आहे. बरोबर. तर तुमची इच्छा पूर्ण होईल. हा, काही हरकत नाही. चला, ठीक आहे. शुभ आशीर्वाद, मंगल आशीर्वाद. राम राम राम. सत्साहेब, सत्साहेब, सत्साहेब.